अद्राई एक खूप फेमस मान्सून ट्रेक. हाय, मी पल्लवी. तर आज मी म्हटलं हे भलते अवघड नसते मध्ये खरंच एखाद्या अजिबातच अवघड नसलेल्या ट्रेकलाच जाऊया. चला तर मग हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या अनेक गावांपैकी एक असलेल्या खिरेश्वर गावाजवळ. गावाच्या अलीकडेच आपला ट्रेक चालू होतो आणि हे समोर आहे नागेश्वर महादेवाचं मंदिर. हिमाळपंथी शैलीतलं हे मंदिर आज जरा जीर्ण अवस्थेत असलं तरी आपला इतिहास आणि अस्तित्व घेऊन मात्र ठामपणे उभं आहे. इथूनच सुरू होते आद्राईकडे जाणारी पायवाट. सकाळी मी जरा खाऊन पिऊनच ट्रेकला सुरुवात केली. जनरली पावसाळ्यातच इथे लोक ट्रेकसाठी येतात. का माहितीये? चला दाखवते. थोडं मोकळं पठार चालून मग सुरू होते ही जंगल ट्रेल. एक मिनिट, एक इंटरेस्टिंग लोकेशन दाखवायचं तर राहिलंच. हाईटचा फोबिया नसेल तरच इथे जायचा आगाऊपणा करावा माझ्यासारखा. बरं विषय भरकटतोय. खूप पाऊस आणि वीकेंड होऊन गेल्यामुळे जरा चिकचिकच झालेली. इथे येताना मंदिराजवळून गाईड घेऊनच या, नाहीतर हरवाल. पण अबाव ऑल दॅट लोकेशन सुंदर आहे. पक्ष्यांचे आवाज ऐकत आणि खूप बकबक करून कॅमेरामॅनचं डोकं खात फायनली मी पोहोचलीये ट्रेकला इंटरेस्टिंग बनवणाऱ्या एंड पॉइंटकडे. वेट, हा नाही, हा. इथे असे 3 झरे आहेत. पाण्याचा फ्लो कमी असला तरी दुसऱ्या स्ट्रीम पासून खालचं शेवाळ बघून मी जरा माझ्या एक्साइटमेंटला आवर घातला आणि परतीच्या वाटेला लागली. पण अजून काहीतरी स्पेशल बाकी आहे. वातावरण खूप क्लिअर झालंय. धुकं नाही, पाऊस नाही. सो भरभर ट्रेल संपवून मी जरा माझा चिमुकला जीव दमवला. मग काय, तुम्ही स्वतःच बघा. हरिश्चंद्रगडावरून येणारा हा द मायटी काळू. इथून जरी हा धबधबा 1 किंवा 2च टप्प्यात दिसत असला तरी आहे हा 5 लेयर्सचा, तो पण 1200 फूट उंच. इथे यायला ना जास्त चालायचंय ना खूप काही अंतर चढून जायचंय. सोपं आहे ना? तर पावसाळा अजून संपला नाहीये. तुम्ही कधी येताय?